कसे आहात तुम्ही? मजेत. तर आता आम्ही दिवसभरात काय काय करतो तुम्हाला या व्लॉग मध्ये बघायला मिळेल. सलोनीची इथे मी स्कूलची तयारी करते, कारण कुठे जायचं आपल्याला? पहिले डॉक्टरांकडे जायचं, मग आता स्कूलला आपण जाऊ. तिला पहिले मी स्पर्श हॉस्पिटलला घेऊन चालली आहे टीथच्या ट्रीटमेंटसाठी. ते डॉक्टर खूप छान आहे. छान आहेत का? तर मग तिथे ट्रीटमेंट वगैरे करून आणि मी थोडंसं स्कूलला तिला अर्धा एक तास लेट सोडणार आहे. सो लेट्स गो. आता आपण कुठल्या हॉस्पिटलला जातो बघूया. चल. अंजली सुंदर हॉस्पिटल, तुम्ही तिथे या. कशासाठी? ट्रीटमेंटसाठी. जिचं बी दात दुखत असेल त्याने या. चिकू नाही आपलं चिटकू का? तू चिटकू बोलते ते ना? छोटा मी आई काढत रेडी झाली का तू? हे नेव्याचं काय लावते तू? बॉडी लोशन. का बरं का लावते? त्याच्याने ना म्हणजे थंडी नाही वाटत. आणि हिमालयाची हे वापरते का तू? पावडर? किती बघतो. सो इथे सलोनीची आता तयारी झालेली आहे. तर आता लेट्स गो, पुढे बघूया. आता आम्ही हॉस्पिटलला गेल्यानंतर अजून चिकूची तयारी करायची बाकी आहे. इथं मी रेडी झालेलो आहे. दीदीला स्कूलला जायला उशीर होतोय. दीदी चल ना पटकन. आणि लिप पण मी ओपन करेल दीदी. चला पटकन. इथे दीदीने लाईट बंद केली. मला खूप भीती वाटते. दीदी लाईट चालू कर दीदी, मी खूप घाबरतोय. अगं दीदी लाईट बंद करू नको दीदी. परत लाईट बंद केली दीदीने. चल दीदी पटकन बाहेर जाऊ आपण. आणि यम्मी घ्यायची आहे. यम्मी घेतली मी. यम्मी. त्यानंतर इथे स्पर्श किड्स फॅमिली डेंटल सेंटरला आम्ही पोहोचलोय आणि सलोनीचं टीथचं काम होतं इथे ट्रीटमेंटचं. तर इथे ओजस आणि सलोनी बॅट बॉल खेळत आहे. खूप छान असं हॉस्पिटल केलेलं आहे त्यांनी. तर सलोनीचं पहिलं टीथचं कॅपचं पण काम इथंच केलं होतं आणि आता सेकंड टाईम आलो इथे आम्ही. डॉक्टर पण खूप छान आहेत आणि प्रॉपर व्यवस्थित ट्रीटमेंट देतात. इथे डॉक्टरांनी क्लिनिकच्या मध्ये एन्व्हायरमेंट खूप सुंदर केलेलं आहे आणि डॉक्टरांचा स्वभाव फ्रेंडली असल्यामुळे क्लायंटला म्हणजे लहान मुलांना काही असं बॉदरेशन बिलकुल येत नाही. आणि इथे सलोनीची ट्रीटमेंट चालू झालेली आहे टीथची. आणि तिला त्रास पण होत होता कारण तिच्या टीथला म्हणजे टीथ भरपूर प्रमाणात खराब झालेला होता. त्यानंतर टीथची ट्रीटमेंट झाल्यानंतर मी सलोनीला आणि ओजसला ज्यूस पाजला आणि त्यानंतर मी सलोनीला स्कूलला सोडलं. आणि बघूया आता दुसऱ्या दिवशी काय काय होतं. मी इथे सलोनीला उडदाचे भजे करून दिले टिफिनसाठी आणि सलोनीच्या पप्पांनी सलोनीला आणि ओजसला चिकन फ्रायसाठी छोटे छोटे पीस आणले होते आणि ते पीस मी इथे ओजसन त्यांना चिकन फ्राय लगेच करून दिलं आणि सलोनीने थोडंसं खाल्लं वगैरे आणि त्यानंतर स्कूलला गेली. आणि इथे मी बिर्याणीसाठी चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं आणि इथे तांदूळ पण भिजत टाकलेले आहे. सो मी इथे लगेच बिर्याणी करायला घेतली आणि कांदे वगैरे सर्व तेलात फ्राय वगैरे केलं आणि ते मॅरिनेट केलेलं चिकन त्यात टाकलं. तर खूप सुंदर असा स्मेल येत होता आणि ग्रेव्ही पण खूप छान झालेली होती. त्यानंतर इथे फायनली बिर्याणी झाली आणि आम्ही सर्व जेवायला बसलो. सो पोटभर वगैरे जेवण वगैरे केलं.
गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. सो आम्ही आता एका ठिकाणी हळदीला चाललो आहे, हळदीच्या प्रोग्रामला. सो इथे सलोनी पण रेडी झालेली आहे, आम्ही सर्व रेडी झालोय. सो चला. आणि आमची डान्सर केव्हाही डान्सच करत असते. त्यानंतर आम्ही निघालो आणि ओजस त्रास देतो म्हणून ओजसला मम्मीकडे ठेवलं थोड्या वेळ आणि आम्ही इथे हळदीच्या प्रोग्रामला पोहोचलो. अशा पद्धतीने आमचा पूर्ण दिवस गेला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.